मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता रॅलीची सांगता सभा आज नाशिकमध्ये होत आहे। आपण आता जिथे उभा आहोत याच व्यासपीठावर सीबीएस चौकामध्ये हे व्यासपीठ उभारण्यात आलेले आहे। इथूनच मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत। आपण मागच्या बाजूला बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती इथे उभारण्यात आलेली आहे। पोलीस दलाचं मोठं इथे संरक्षण देण्यात आलेलं आहे। डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून ठिकठिकाणी तपासणी देखील केली जात आहे। संपूर्ण या परिसराला छावणीचं स्वरूप देण्यात आलेलं आहे। तपोवनापासून या रॅलीची सुरुवात होणार आहे। तपोवन, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड अशा मार्गाने ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून या ठिकाणी येणार आहे आणि सीबीएस चौकामध्ये सांगता सभा होणार आहे। 7 तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत करत पुणे, अहमदनगर इथपर्यंत कालपर्यंतची ती रॅली होती। आज साईबाबांच्या नगरीमधनं त्यांचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे। छगन भुजबळ यांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याकडे बघितलं जातं। छगन भुजबळ यांनी अनेक वेळा टोकाची भूमिका घेतलेली होती। ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण हे दिलं जाणार नाही या भूमिकेवर ते आजही ठाम आहे। त्यामुळे ओबीसी मधनंच आरक्षण मराठा समाजाला मिळावं ही भूमिका जरांगे पाटील यांची। त्यामुळे आजच्या सांगता सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये ही सांगता सभा होत आहे। त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील काय बोलतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। लाखोच्या संख्येने मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। 2 ते 2.5 हजार स्वयंसेवक या रॅलीचं संपूर्णपणे नियोजन करत आहेत। हजारोच्या संख्येने पोलीस दल देखील ठिकठिकाणी तैनात असणार आहे। जे नाशिकच्या चांदवड या भागातून येणारे त्यांच्यासाठी वेगळी वाहन व्यवस्था आहे। पेठ दिंडोरीकडनं येणाऱ्यांसाठी वेगळी वाहन तळ व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने मराठे मोर्चे निघत होते तसंच नियोजन आजच्या रॅलीचं देखील करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।